मालडुंगी ग्रामपंचायत हद्दीत असणारे पनवेल महानगरपालिकेच्या मालकीचे असणारे देहरंग धरणातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गाळ माती काढण्याचे काम जोरदार चालू असताना वाहतुकीमुळे स्थानिक आदिवासी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। अनेक दिवसांपासून रात्र व दिवस जेसीबीच्या सहाय्याने डंपर ट्रक ट्रॅक्टरने माती वाहतूक करून अनेक वीट भट्टी मालकांनी शेकडो ब्रास मातीचा साठा करून ठेवले आहेत। काही दिवसापूर्वी मातीचा उपसा करण्यासाठी पोकळली देखील देहरंग धरणात उतरवल्या आहेत। तसेच एकत्रित पकडले तर हजारो ब्रास माती उत्खनन करून मातीचा साठा केल्याचं दिसून येत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून बोललं जात आहे। एवढा मातीचा साठा करत असताना रस्त्यावर पूर्ण धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। त्यामुळे स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। याबाबत नागरिकांनी विचारणा केली असता आमच्याकडे परवानगी आहे असे ऐकायला मिळतंय। तर रस्त्यावर साईड देण्यावरून काही डंपर चालकांकडून नागरिकांना दमदाटी केल्याचंही बोललं जातंय। या सर्व प्रकारची शहानिशा व बेकायदेशीर माती उत्खनन बाबत ग्राम विकास संघर्ष समितीच्या वतीने गणपत वारगडा यांनी पनवेलचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। बेकायदेशीर माती उत्खनन व बेकायदेशीर माती साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांना दिले आहेत। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।